तुम्हाला तुमचं एखादं स्वप्न किंवा तुमची एखादी इच्छा खरंच पूर्ण करायची आहे का? नोकरी, पैसा, प्रेम, आरोग्य यापैकी काही? मग आज मी सांगणार आहे 369 या मॅनिफेस्टेशन टेक्निकबद्दल, जी प्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांच्या 3, 6 आणि 9 या दैवी संख्यांवरील विश्वासावर आधारित आहे. टेस्ला म्हणायचे, जर तुम्हाला 3, 6 आणि 9 या अंकांची भव्यता समजली तर तुम्हाला विश्वाची गुरुकिल्लीच सापडेल. चला तर मग जाऊया थेट टेक्निककडे. 3, 6, 9 पद्धत ही रायटिंग बेस्ड मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे, पण ही फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही. ही पद्धत तुमचे विचार, भावना, पुनरावृत्ती आणि श्रद्धा या विश्वाच्या ऊर्जेशी अलाइन करण्यावर आधारित आहे. असं मानलं जातं की ऊर्जा, वारंवारता आणि कंपन यांच्या माध्यमातून आपण आपल्या इच्छांशी ताळमेळ साधतो. हे केवळ ट्रेंड नाही, तर अंकशास्त्र आणि आकर्षणाच्या नियमाचे मिश्रण आहे. निकोला टेस्ला यांच्या मते 3, 6 आणि 9 हे विश्वाचे दैवी अंक आहेत. ते फक्त गणिताचे आकडे नाहीत, तर ऊर्जा आणि परिवर्तनाचे प्रतीक आहेत. 3 म्हणजे सृजन, जिथे विचार जन्म घेतो. 6 म्हणजे संतुलन, अंतशक्ती, संयम आणि श्रद्धा. 9 म्हणजे पूर्णत्व, जुनं सोडून नवीन स्वीकारणं. म्हणून 369 टेक्निक म्हणजे फक्त रायटिंग एक्सरसाइज नाही, ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे, जिथे आपण आपल्या इच्छेच्या ऊर्जेत जगायला शिकतो. तुम्हाला फक्त एक वही आणि पेन लागेल. तुमच्या मनातली एखादी इच्छा निवडा. तुम्हाला नक्की काय हवं आहे ते ठरवा. अस्पष्ट इच्छा ठेवू नका आणि एका वेळी एकच ध्येय निवडा. आणि तुमची ती इच्छा त्या वहीवर वर्तमान काळात लिहा. उदाहरणार्थ, मी 2026मध्ये माझ्या आवडीच्या नोकरीत आनंदी आहे, किंवा माझं आरोग्य उत्तम आहे, किंवा मग मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे. जितकं स्पष्ट आणि तपशीलवार तितका परिणाम मजबूत. सकाळी उठल्यावर लगेच ते वाक्य 3 वेळा लिहा. सकाळी मन शांत आणि स्वच्छ असतं, यामुळे तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या ध्येयावर केंद्रित होतं. दुपारी तेच वाक्य 6 वेळा लिहा. लिहिताना 1 मिनिट डोळे बंद करा. ते स्वप्न आधीच पूर्ण झालं आहे अशी भावना निर्माण करा. ही केवळ रायटिंग नाही, ही इमोशनल अलाइनमेंट आहे. रात्री झोपण्यापूर्वी तेच वाक्य 9 वेळा लिहा. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण झोपताना मन सर्वात जास्त ग्रहणक्षम असतं. लिहिताना कृतज्ञता अनुभवा, जणू विश्वाने ते आधीच स्वीकारलं आहे. ही प्रक्रिया सलग 21 किंवा 45 दिवस करा. मध्ये खंड पडू देऊ नका. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, लिहिताना फक्त यंत्रासारखं लिहू नका. भावना अनुभवा. जितकी भावना तीव्र, तितकं मॅनिफेस्टेशन शक्तिशाली. ही प्रक्रिया करत असताना पूर्ण विश्वास ठेवा, युनिवर्सवर आणि स्वतःच्या कृतीवरही. कारण मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त विचार नाहीत, तर विचार, भावना आणि कृती यांचं एकत्रीकरण आहे. ही प्रक्रिया करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? सतत शंका घेणं, हे खरंच काम करेल का? मध्येच दिवस चुकवणं, फक्त लिहिणं पण प्रत्यक्ष कृती न करणं, त्वरित परिणामांची अपेक्षा करणं. प्रकटीकरणासाठी वेळ आणि विश्वास दोन्ही लागतात. जर तुम्हाला तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल, तर यावर्षी 369 ही पद्धत नक्की वापरून पहा. ही केवळ सकारात्मक विचारसरणी नाही, तर विश्वाच्या ऊर्जेशी जोडले जाण्याची एक साधना आहे. प्रक्रियेवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि तुमच्या आयुष्यातला बदल शांतपणे घडताना पहा. कदाचित तुम्ही शोधत असलेला बदल फक्त 3, 6 आणि 9 इतकाच दूर आहे. श्री स्वामी समर्थ.